नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपचं आंदोलन सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरचं विद्रुपीकरण केल्याचा आरोप आहे भाजपचा आणि याचाच निषेध व्यक्त करण्याकरता म्हणून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे विद्रुपीकरण केलं होतं असा भाजपचा आरोप आहे। भाजपचे नेते आशिष देशमुख आणि सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कल्पना नस्कर यांनी। मी उभी आहे नागपूरच्या जिल्हा परिषदेबाहेर आणि इथे भाजपने आंदोलन सुरू केलेलं आहे। ठिय्या आंदोलन जे आहे ते इथे करणार आहे। भाजपचे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत, आंदोलन करत आहे। काँग्रेसचे नेते जे भाजपचे नेते जे आहेत आशिष देशमुख ते आपल्याबरोबर आंदोलन करताय, ठिय्या आंदोलन करताय, काय कारण आहे? मोदी जी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। खऱ्या अर्थाने या भावनेशी जिल्ह्यातील सर्व जनता एकमत आहे। त्याचा प्रतिनिधी स्वरूपामध्ये भाजपाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन आज निदर्शनं करतायत। शांतपणे आम्ही आंदोलन करू आणि त्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे का मोदी जी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। सुनील केदारांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाठवून दस्तर खुद्द देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या फोटोला काळं पासलं। ही मुळामध्ये आमच्या सगळ्यांसाठी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे, निंदनीय गोष्ट आहे। त्याचा विरोध म्हणून आम्ही हा दिवसभर आंदोलन करतो। जो मुख्य सूत्रधार आहे सुनील केदार यांनी येऊन माफी मागावी, त्यासाठी आपण बघू शकतो की रस्त्यावरती जे आहे जिल्हा परिषद अगदी समोर रस्ता जो आहे तो रस्ता कार्यकर्त्यांनी बंद केलेला आहे, भाजप कार्यकर्त्यांनी बंद केलेला आहे। जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही, मग ते 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, तरीही आम्ही इथे ठिय्या आंदोलन करू असा पवित्रा घेतलेला आहे। आपण बघू शकतो की सगळे भाजप कार्यकर्ते आता जिल्हा परिषद समोर जो रस्ता आहे तो अडवलेला आहे आणि त्या रस्त्यावरती बसलेले आहे। इथे आशिष देशमुख देखील खाली बसलेले आहेत। भाजपचे जे ग्रामीणचे शहर अध्यक्ष आहेत ते देखील बसलेले आहेत इथे आणि सगळ्या महिला कार्यकर्त्या असतील, भाजप कार्यकर्त्या असतील त्या इथे बसलेल्या आहेत आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या बाहेर आंदोलन जे ते कार्यकर्ते करत आहेत, त्यांनी संपूर्ण रस्ता अडवून धरलेला आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। कल्पना नस्कर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।